आयला एवढं शेतात किती कष्ट कष्ट केलं. काय हे सगळं रान वाळून वाळून निघाले. पाऊस नाही काय नाही यंदा. काय दम नाही शेतीत. लोक फळात तीन किती पैसा मिळवा लागल्यात. तरी काय आहे किती केलं तरी पण काय उपयोग नाही काय नाही. आयला 2-3 डबरं पाडून गप फळांची झाडं लावलेली बरं. शेतीत काय काय किती वाळले सगळं. काय माझे मेहनत वाया गेले. बस कंटाळा आला मला आता. आज मी झाड वाढणार इथं इथं डबरा पाडतो आता. दगड लावला काय काय लागलाय. आईला इथं कसला काय आवाज आला यो. इथं दगडाचा किंवा मातीचा नाही हो. काहीतरी भौतिक हाय वाटतं याच्यात. बघतोच जरा. आईला अरे देवा हे काय भानगड रे देवा. देवा सोनं सोनं. आईला एवढं वर्ष मी मेहनत केलो. हे रान सगळं वाळलं. देवाला माझी काळजी आहे. देवाला माहिती मी किती कष्ट केलंय म्हणूनच मला हे फळ दिलंय. हे खरं लपवून कुठं घेऊन जायला पाहिजे. काय पण करून काय करू. काय केलास का नाही पोटाची जुळणा? काय नाही आबा काय मिळालं नाही काय नाही. तुमच्याकडे काय आहे की नाही? आमच्या रस्त्यात इथे बसला असतो. सहजच आहे की रे. काय मोबाईल आहे की होय? आपल्या दोघांना मोबाईल नाही. ए मर्दाओ मोबाईल कडे हे करून लक्ष देऊ नका तुम्ही. मोबाईल माझा जीव का प्राण आहे मर्दाओ. अरे मोबाईल घेऊन काय करणार मरता. आपलं पोट पहिला पोटाचं बघावं की मरता मोबाईल. खायला नको चालेल पण मोबाईल पाहिजे. अरे आता आपण इथं आलोय आता काय करायचं. भुका तर लागलं आपल्याला. जेवण मरता चांगलं जेवलं असतो ते मोबाईल ऐकून काय नाही. आमचा मोबाईल असं तर विकून आता आपण जेवलं माहिती आहे ना परवा. ह्याचा मोबाईल विकलं कवा त्याच्या परवा. मोबाईल माझा जीव का प्राण आहे. तुझा एक मोबाईल आहे की मरता विकाव की नाही रे बाबा. काय व्हायला आता विकायला मोबाईल. बरं दे घ्या. मोबाईल विकत नाही बाबा. बरं ते बघाव काय शंभू 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 आहे का बघाव काय ते. ते घरात आणते शिदोरी. काय तर भाकरी बिकरी आहे का बघाव. खळे आहे ते तर मग देते ते दिलदार आहे ते शंभू. हे हाय बघ. हा हा याले याले बघ. भाकरीच घेऊन याले वाटत. भाकरी घेऊन याले वाटत. बरं चला चला. ए शंभू चला चला. भाकरी मिळाली. भाकरी घे. मला चला भाकरी मिळाली. भूक लागली लई. भूक लागली रे आम्हाला. अरे अन्न बिन्न काय नाही आणलं. मग हे भाकरी आहे. अरे अन्न नाही. मी तिथं डबरा काढाल तर पण तुम्हाला सोनं गावलंय सोनं. होय अरे बघ की. बघ मी आता माझ्या बायको सोनं गाडी घेणार. आम्हाला अरे तुम्हाला भुका लागलात नव्हत. चला माझी बाय जेवण केली असेल अरे तुम्हाला. भुका राहून दे राहून दे. अरे जेवण आहे घरी. राहून दे रे. म्हणजे हे सोनं कुठं गावलं तुला हे. अरे मी तिथं डबऱ्यात झाड लावायचं म्हणलो. डबऱ्याचं उकरताना एकदम मला सोनं तांब्या गावलाय. काय सांगाल म्हणजे कुणा शेतात गावले हे तुझ्या. मला माझ्या बायको जेवण देतो तुला. अरे बस की. अरे बस शिरपा मला घरी जायचं. अरे मला घरी जायचं रे. थांब 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 रे थांब थांब रे. हे काय काय घालून गेला मरताना. चल. अरे आम्हाला आयुष्याची भाकरी खायची आहे. खाऊन का पोट भरतोय आमचं. हा बघ
त्याचं आपण विल्हेवाट लावलेला आहे. काम तमाम झालंय त्याचं. ते सोनं तिघात कसं वाटणी करायचं बघा आपण. काय तर ह्याचं तिघात आपल्याला ते करायलाच पाहिजे की. अरे मर्दा एकटा असता तर केवढा श्रीमंत झाला असता त्यो. हो एकटा होणे खरं आपल्याला आता तिघाच नाही करायला पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. मग आपण तिघ जण केलोय. तिघात घ्यायलाच पाहिजे सोड. खरं काय तिघात जरा कमीच येणार रे. जाऊन दे आता. काय तिघात ते तेवढं तर मिळाले. आता काय करायचं तिघात वाटणी झाला एवढं तर येते ना. जेवाय मिळत नव्हतं ते बघ. जाऊन दे घेऊयात. अरे भुका लागल्यात की ते. भुका लागल्या मुन्ना पण बस, बस, बस. अरे इकडे हा एवढं का पळा लागलाय तर? सांग. या की कोपऱ्यात. गोपच्यात या इकडे गोपच्यात. अरे अरे इकडे भुका काय तिकडे काय काम. राहणं भुकाचं जात्याचं या काम इकडे. करूया. सपळी दोघात वाटणी मिळते आपल्याला जादा. काय तर त्याला आणायला लावूया. सपळी भुका लागला तर बाबा लई वाईट. काय मला पण काय लागलं. ते काय तर घेऊन ये जा. काय तर खायला घेऊन यायचं. जा जा लई भुका लागला. नाही हा? नाही. ते काय तर खायला घेऊन ये बाबा. मुन्ना पण अरे भुका लागला रे बाबा. पहिला पोटाचं मला बघ सगळ्यात पहिला भुका लागली की. त्याची वाटणी करावं. एवढं काय कुठं काय पळून जात नाही ते. एक काम कर लवकर आणता जा. जा लवकर आण जा. मलाच काम सांगताय तुम्ही दरवेळी. अरे माझ्यातर्फे तुला 2 तोळ जादा घेऊन टाक रे. जा बाबा जा आण जा. भुका लागल्या. 2 तोळा. हा, तुझं 2 काय? तोळ घे. मला सांग तुझं भुका मगाशी तर भुका लागल्यात वळालतच की रे. तेच सांगाले. हं. मला आता कसं माहिती काय ते सोनं बघितल्यावर भुका गेल्यात. हा. आता तरी ते पण जा आम्हाला आण जा भुका जा लागल्या. लवकर आण जा. चाल लवकर आण बघा, जा. सांभाळून ठेवायचं सोनं. बरं बरं आण जा. सांभाळून ठेवतो जा. हा बघा जास्त आणि बेस्ट सांगतो. हा हा. त्यातला 1 जर ग्रॅम गेला तुम्हाला सांगतो. अरे बाबा विश्वास नाही तुला मित्रावर. विश्वास आहे नी. बरं आण जा. जा तू लवकर आण जा. जा लवकर आण जा. 2 तोळा देणार नव्हतो. हा माझ्यातर्फे 2 तोळा लागलं तुला. हे म्हणता काय विचार करायला जेवढा. अरे मी विचार करायला त्याला सपवायचं कसं. आणि हे की नाही वाटणी दोघात यायला पाहिजे. जास्त ते रे. असं केलं तर त्या माईला मलाच कामं लावतात. हे पण ते सोनं लय आहे. ती एकट्याला मिळलं तर काय तर त्या करायला पाहिजे. आला घ्या बाबा चिरट्या. आणि एकटाच पाणी पित बसलाय. मी इथं जाऊन केवढा लांब न जाऊन तेव्हा नाश्ता आणलोय. पितो बाबा जरा पाणी. भुका लागला सोड. हा तू का आणलं खाणार भुका लागला पाणी पिलास. पाणी पी पाणी पी. अरे कडू बोडायच्या नो. अरे वाटणी रे दोघात होऊन दे की जरा जादा. पाण्यात काय घातलेलं रे कडू बोड. वीज घातली वीज. वाटणी आला पाहिजे दोघात. काय दोघात बस वाटणी आपली. वाटणी होणार आपल्या. काय करायचं. भुका लागल्या जरा खाऊन घे. काय आणले भाऊ. काय म्हणता काय काय आणले ना. काय काय आणले. चांगलं आणलं गे. काय होणार तिघात वाटणी. दोघांच होते की. हा वा. अरे असं चाललंय नाटक जळजळच वाटत ना. काय वाले नाटक. नाटक जळजळ वाटत ना तुला. अरे हे काय सोन्याची लालच ज्यांना
जीवाला पाडली. अरे देव ज्याच्या नशिबात दिलेलं असते ते त्यालाच मिळते म्हणून. अरे जो भोगतोय तोच करतोय. देव ज्याचे त्याचा हिसाब ठेवत असते म्हणून तुमची दशा अशी केल्या. ओळ करून तुम्हाला माझ्या घासातला घास घालत होतो, पण तुमच्या लालचपणामुळं एकमेकाची तुम्ही मड पाडला असा. लालच कधीही आयुष्याला पुरत नसते म्हणून देव वरती सगळं बघत असतोय आणि ज्याचे त्याचे कर्माची फळं परमेश्वर देतोयच. कळालं का? नशिबातलं हे कधी कोण कोणाला काढून घ्यायचं नसते. जे नशिबात असते त्यालाच मिळते.